हे यू ऑल व्हेरी गुड इव्हनिंग टू ऑल ऑफ यू. तुम्हा सर्वांचे एका नवीन व्लॉगमध्ये खूप खूप स्वागत करते. तर आजचा व्लॉग माझ्या अमरावतीच्या घरनं स्टार्ट होत आहे. आम्ही ऑलरेडी आमच्या गावावरनं कालच आलो संध्याकाळी, पण कालपासून काय मी व्लॉग शूट केला नाही. आणि काल होता पोळा. आय होप तुम्ही सर्वांनी माझा पोळ्याचा व्लॉग बघितला असेल की आमच्या गावातला पोळा आम्ही कसा सेलिब्रेट केला. आणि अनायाचा हा फर्स्ट पोळा होता. तर ॲक्च्युली आपल्या शहरांकडे म्हणजे पुण्यात किंवा कुठल्याही एका छोट्या मोठ्या शहरांमध्ये इतक्या मोठ्या लेवलला पोळा सेलिब्रेट होत नाही. आणि गावांमध्ये तो खूप छान होतो, कारण सगळे शेतकरी असतात, सगळ्यांकडे बैल जोडी असते, त्यामुळे तिथे खूप छान सेलिब्रेट होतो. त्यांच्यासाठी तो एक खूप मोठा आणि स्पेशल सण असतो. आणि आमची फार इच्छा होती की अनायाने ते बघावं. तिला फार कळत नाही, पण हां, तिला ट्रेडिशन थोडे माहिती असावे की चला आपल्या महाराष्ट्रीयन पद्धतीने असं सगळं सण सेलिब्रेट होत असतात. म्हणून आम्ही चला म्हटलं याच निमित्ताने आम्हाला यायचंच होतं, तर म्हटलं चला या निमित्ताने थोडं आधी येऊ आणि हे पण तिला बघायला मिळेल. तर म्हणून आम्ही गावात गेलो आणि छान आमचा पोळा सेलिब्रेट केला. पण आम्हाला काही दुसऱ्या दिवशी तिथे थांबता आलं नाही. आणि तुम्ही जर गावाकडले असणार किंवा कुठेही, मला वाटतं शहरांमध्ये पण हा ट्रेंड फॉलो होतो की दुसऱ्या दिवशी पाडवा असतो, म्हणजेच पोळ्याची कर असे इथे म्हणतात. आणि जे कोणी नॉनव्हेज खात असेल त्यांच्याकडे नॉनव्हेज स्पेशल आज बनतं. तर असं सगळं होत असतं. पण आता आम्ही ॲक्च्युली नॉन व्हेजिटेरियन नाही आहे. आमच्याकडच्या ऑलमोस्ट सगळ्याच लेडीज आहे त्या व्हेजिटेरियन आहे. मग जेंट्स नॉनव्हेज खातात, मग त्यांच्यासाठी आम्ही करतो. तर रोशनसाठी नेहमीच करत असते, तुम्हाला सर्वांना माहिती आहे. तर आजच्या व्लॉगमध्ये पण तुम्हाला तेच बघायला मिळणार आहे की आज मी रोशनसाठी मस्त काय मटन चिकन, आय डोंट नो की त्यांना काय खायचं आहे आणि काय बनवायचं आहे, अजून तो प्लॅन व्हायचा आहे. तर मी आज काहीतरी स्पेशल रेसिपी बनवणार आहे. आणि घरातला सगळा जे काही व्लॉग असणार, जे काही आम्ही सेलिब्रेट करणार, कशी पोळ्याची कर होते, हे सगळं तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी दाखवणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. जर तुम्हाला आवडला तर लाईक आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. तर मग भेटूया पुढे. आत्या मात्या दीदी झाली होत्या, दीदी गेली खेळाले, दादू गेला बोलवाले, आपली माकली सोन्याची टिकली दीदीच्या कपाळी जाऊन दिली. दीदी दीदी काय करते? दीदी मस्ती करते. काय करते दीदी? नानो नानो. तर मग इथे आता आमची प्रिपरेशन सुरू झाली भाजीची. आणि आजची भाजी मिस करणार आहे. यासोबत भाकरी, ज्या की मला जमत नाही त्या मम्मी करणार आहेत. आणि कलेक्टिव्ह एफर्ट्सनी आजचा आमचा हा पोळ्याचा कर असणार आहे. मग इथे थोडंसं मटण आहे आज, ते शिजायला फार वेळ लागतो. म्हणून यामध्ये मी मीठ आणि थोडीशी हळद टाकून आणि एखादा कांदा टाकते. म्हणजे कसं ना, त्याचा सूप जे निघतं ते खूप टेस्टी पण लागतं, म्हणजे मीच खात नाही, आणि खूप हेल्दी असतं. तर ते म्हणून आम्ही सूप रेडी करतो. त्याच्यामध्ये थोडं पाणी टाकलं, मीठ टाकलं आणि हळद टाकते आणि कांदा बारीक चिरून, आणि ते सूप रेडी होतं. त्याचबरोबर आपलं मटण पण शिजून जातं. तर मग इथे मी सगळी भाजीची तयारी केली. सूप तिकडे होत आहे आणि इकडे भाजीच्या तयारीमध्ये काय तर इथे मी 2-3 कांदे घेतलेले आहे. खूप सारं इथे मी खोबरं घेतलेलं आहे, काजू आहे, आणि टोमॅटो खूप कमी टाकायचा असतो, म्हणजे एक छोटासा टोमॅटो मी घेतलेला आहे. त्यानंतर अद्रक आहे, लसूण पण घेतलेला आहे. तुम्ही बघितलंच होतं सगळ्यात आधी आम्ही खूप मोठा लसूण शिलून ठेवलेला आहे. मी अनायाला सांभाळत होते, बाकी सगळ्यांनी लसूण शिलून ठेवलेला आहे. आणि इथे मिरची आणि खूप सारी कोथिंबीर घेतली आहे. तर सर्वात आधी आपल्याला मसाला भाजून घ्यायचा आहे. तर मी इथे कढईमध्ये कांदा आणि खोबरं टाकून घेते. ते चांगलं भाजत आलं की मग शेवटी थोडासा मी काजू त्यामध्ये टाकणार. आधी काजू टाकला तर तो लवकर भाजून रेडी होतो. तर इथे बघा, पहिले कांदा आणि खोबरं भाजून घ्यायचं छान छान, थोडासा असा ब्राऊन रंग येईपर्यंत भाजायचं. इथे आमचं मोठं घर आहे, त्यामुळे अनायाला मस्त फिरायला जागा आहे. तर ती खूप एन्जॉय करत आहे आणि घर मस्त फिरत आहे. नानू कुठे चालला? कुठे चालला तू? कुठे चालला? हे नानू नानू मम्मा जोड येते, मम्मा जोड. स्पीड वाढला. नानू नानू और एक बार. तू कर बेटू, तू कर. तू कर. हुशार आहे बाई.
करा 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 करा. आणि इथे माझा मसाला भाजून झालेला आहे. आता मी थोडा त्याला थंड होऊ देते. इथे माझा मसाला रेडी झालेला आहे ग्राइंड करून. आणि इथे कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे. आता आपण भाजी फोडणी देऊ. आणि इथे मम्मी भाकरीची तयारी करत आहे, कारण मला काही फार भाकरी चांगल्या जमत नाही. चांगल्या म्हणजे मला येतच नाही खरं तर. आता इथे हा माझा मसाला छान तेलात भाजून झालेला आहे. इथे मी याच्यामध्ये टाकणार मसाले. तर फार मसाले मी यूज करत नाही, फक्त हळद टाकणार आणि ती पण थोडी कमीच, कारण आपण याच्यामध्ये पण हळद टाकली होती. आणि इथे लाल तिखट. तर ही भाजी मस्त तर्रीदार लाल एकदम छान दिसते म्हणून कलरवाला लाल जास्ती आणि नॉर्मल जे घरचं लाल आहे ते कमी टाकायचं. आणि त्यानंतर मीठ मी ऑलरेडी टाकलेलं आहे यामध्ये. ते छान मिक्स करून घ्यायचं. आता गॅसचा फ्लेम एकदम लो ठेवायचा, नाहीतर मसाले जळतील जे आपण आता टाकले आहे. मसाल्यांमध्ये फार काही तर मी यूज केला नाही, पण घरातला सावजी मसाला मी इथे वापरलेला आहे, त्याने खूप छान टेस्ट येते भाजीला. मसाले चांगले तेलात झाले की त्यानंतर लगेच त्यामध्ये जे आपण मटण शिजवून ठेवलं होतं ते टाकून दिलं. सगळं छान मिक्स करून घ्यायचं. आता 50% मटण शिजलेलं आहे आणि बाकीचं जे राहिलेलं आहे ते आता आपण भाजीमध्ये शिजवून घेऊ. तर याला आता पहिले पाणी टाकायच्या आधी 5-10 मिनटं मसाल्यांसोबत छान शिजू द्यायचं. इकडे भाजी होत आहे आणि बाजूलाच अनायाचं फूड पण रेडी केलं, कारण तिच्या जेवणाची वेळ झालेली होती आणि मग तिची चिडचिड सुरू झाली, म्हणून पहिले तिचं जेवण बनवते म्हटलं आणि भाजी कंटिन्यू सुरूच होती माझी बनवणं. नानू डॅडा बा डॅडा कुठे डॅडा? आणि इथे मस्त आमच्या भाकरी रेडी झालेल्या आहेत. भाजी पण रेडी झालेली आहे. बाकीची भाजी काही मला दाखवता आली नाही, कारण अनाया रडायला लागली होती. त्यानंतर भाजीमध्ये फक्त मी मस्त पाणी टाकून घेतलं आणि भाजी छान शिजू दिली जोपर्यंत मटण शिजत नाही. आणि इथे बघा मस्त तर्रीदार भाजी झालेली आहे. अशी भाजी विदर्भातच होते, इकडे आपण कितीही ट्राय केलं तरी अशी भाजी काही बनत नाही. रोशनला तिकडे जाऊन खूप आवडतं, कारण ना घरचा लसण सगळं काही घरचं असतं. भाज्या पण खूप टेस्टी बनतात, कारण घरच्या भाज्या असतात शेतातल्या आमच्या. असं सगळं मस्त तिकडे आमचा बेत झाला मग. आणि मग रोशन आणि दादा बसले जेवण करायला, कारण नॉनव्हेज खाणारे हे दोघंच होते आणि आम्ही तिघी व्हेज खाणाऱ्या होतो, मी, मम्मी आणि माझ्या जाऊबाई. तर मग आम्ही तिघांनी नंतर जेवण केलं यांचं झाल्यानंतर. तर आमच्यासाठी मम्मींनी मस्त बेसन बनवलं होतं. ॲक्च्युली मला बेसन खूप आवडतं, पण त्यानं मला स्वतः छान बनवता येत नाही आणि कसं एकटीसाठी बनवून खायची इच्छा पण होत नाही. रोशनला काही बेसन आवडत नाही. तर मग तिकडे गेली की मम्मींना नेहमी सांगते की बेसन बनवा. तर आज मम्मीने छान बेसन आणि भाकर बनवलेली आहे. तर तेच आमचं जेवण. आणि मस्त जेवण झाल्यानंतर आम्ही आमच्या दिवसाचा शेवट केला. तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.